महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसेतर मुख्यमंत्री आणि काँग्रेस मुख्यमंत्री यांच्यामध्ये एक समानता तुम्हाला दिसेल की या प्रत्येकाला आपला कार्यकाल पूर्ण करता आलेला नाही आहे। कार्यकाल म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाल। याला अपवाद आहेत वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच आपला 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे। शरद पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, वसंतदादा पाटील यासारख्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला आपला 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करता आलेला नाही आहे। म्हणजे अगदी काँग्रेसेतर म्हटलं तर शरद पवार, मनोहर जोशी, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि आता उद्धव ठाकरे, पण ते काँग्रेस सपोर्टेड आहेत, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितलेले आहेत। पण या सगळ्यामध्ये कार्यकाल पूर्ण करण्याचं श्रेय जातं ते देवेंद्र फडणवीसांना आणि काँग्रेसमध्ये हे श्रेय जातं, हे महत्त्व जातं ते वसंतराव नाईकांच्याकडं। बाकीच्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आलेला नाही आहे। कुठल्या ना कुठल्या कारणाने या मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलेलं आहे। राजकीय तडजोड म्हणून किंवा राजकीय गरज म्हणून बाजूला करणं हा भाग वेगळा, ज्यामध्ये यशवंतरावांना, शरद पवारांना दिल्लीत बोलवलं गेलं। अगदी महाराष्ट्रात दंगलीची वेळ आली म्हणून सुधाकरराव नाईकांना काढून शरद पवारांना पुन्हा मुख्यमंत्री केलं गेलं, संरक्षण मंत्री पदावरून हटवून त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं महाराष्ट्राचा। पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रात पाठवलं गेलं, विलासराव देशमुखांना केंद्रात बोलवलं गेलं। हे असे राजकीय तडजोडीचे विषय सोडले तर आणखी एका प्रकाराने म्हणजे काहीतरी गडबड झाली आहे, भ्रष्टाचार झाला आहे, अपहार झाला आहे, गैरकृत्य झालं आहे, या आरोपावरून आमच्या इथल्या मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं आहे। अशा मुख्यमंत्र्यांची संख्या आहे 4। आता ही 4 संख्या मी तुम्हाला का सांगणार आहे ते व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला लक्षात येईल। म्हणजे अब्दुल रहमान अंतुले यांनी सिमेंटच्या रेशनिंगच्या काळामध्ये घोटाळा केला असा आरोप त्या काळी झाला होता। अब्दुल रहमान अंतुले यांचं प्रतिभा प्रतिष्ठान होतं आणि हे प्रतिष्ठान चॅरिटी कमिशनरकडे म्हणजे धर्मदाय आयुक्त रजिस्टर्ड होतं। या प्रतिष्ठानला सरकारी प्रतिष्ठान भासवून त्याच्याकडून सिमेंटच्या परवान्याच्या बदल्यामध्ये निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता आणि अशा आशयाचं पत्र लुल्ला नावाच्या तत्कालीन सचिवांनी काढलेलं होतं। पुढे या अपहाराची चौकशी करण्यासाठी जे न्यायमूर्ती होते, विद्यमान न्यायमूर्ती होते, त्यांच्या लेंटिन कमिशन नेमण्यात आलं, लेंटिन आयोग नेमण्यात आला आणि याच लेंटिन आयोगानं लुल्ला यांची तपासणी केल्यावरती लुल्लानी मी असं आदेश हे मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून काढले होते, त्यांच्या आदेशानुसार काढले होते असं न्यायालयासमोर सांगितलं होतं आणि त्यामुळं अंतुलेंना राजीनामा द्यावा लागला। यात एक मोठा बदल असा झाला आहे की त्यानंतर सचिवांना मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले असताना सुद्धा सचिवांनी आपला सारासार विवेक वापरून कायदेशीर बाबी तपासूनच त्याबाबत निर्णय घ्यावा असा एक नवीन नियम त्या काळामध्ये आला। त्यामुळं मंत्रालयातली सचिवशाही वाढली, हे इथे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं लागेल। म्हणजे आरोपावरून अंतुलेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागले। महाराष्ट्रातलं दुसरं अजून एक नाव महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिवाजीराव पाटील निलंगेकर। शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नव्हता। एका अज्ञात शक्तींनी गुणवाढीसाठी प्रयत्न केले होते असा न्यायालयाचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। पण प्रकाश शेरे जे निकटवर्तीय होते निलंगेकरांचे, ते पुढे सगळ्याच राजकारण्यांचे निकटवर्तीय होते, त्यांनी त्यांच्या मुलीचे MBBSचे गुण वाढवले असा आरोप झाला होता। खरं तर प्रत्यक्ष न्यायालयानं कोणताही ताशेरा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावरती ओढलेला नव्हता, पण गुणवाढ प्रकरणामध्ये एक सिमेंट घोटाळा आणि दुसऱ्या गुणवाढ प्रकरणामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकरांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर आले मनोहर जोशी। मनोहर जोशींच्या विषयामध्ये खरं तर तपासणी झालेली नव्हती, फक्त आरोप झालेला होता, ते न्यायालयात देखील प्रकरण गेलेलं नव्हतं। पुण्यामध्ये त्यांच्या जावयाच्या आणि मुलाच्या इमारतीला FSI वाढवून देण्याचं हे प्रकरण होतं। खूप मोठ्या प्रमाणावर त्यावर वादंग झालं होतं आणि त्याच FSIच्या प्रकरणावरून मनोहर जोशींनी राजीनामा द्यावा, तेव्हा तो घेतला पाहिजे आणि तिथे बहुजन नेता आणला पाहिजे असं बाळासाहेबांना पटवण्यामध्ये त्यावेळेसचे लोक यशस्वी झाले होते आणि मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। अगदी अल्प काळासाठी नारायण राणे त्यावेळेला मुख्यमंत्री झालेले होते। चौथं नाव आहे ते म्हणजे अशोक चव्हाण, ज्यांनाही पदावरून दूर व्हावं लागलेलं आहे आणि अशोक चव्हाणांच्यावरती आदर्श घोटाळ्यामधल्या फ्लॅटचा घेतल्याचा आरोप आहे। म्हणजे आपल्या सासूच्या नावावर, सासरवाडीच्या लोकांच्या नावावर अशोक चव्हाणांनी आदर्शमधला फ्लॅट घेतला असा आरोप झाला। प्रचंड गोंधळ उडाला।
त्याची तपासणी सुरू झाली, चौकशी आयोग नेमले गेले आणि याच प्रकरणामध्ये अशोक चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आला. केवळ आरोप झाले म्हणून महाराष्ट्रातल्या 4 मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं आहे. यात प्रत्यक्ष सहभाग किंवा होता किंवा नव्हता यावर चर्चा करता येऊ शकेल. आता मी त्या विषयावर मुद्दाम तुम्हाला शेवटच्या टप्प्यात म्हणालो होतो तो बोलणार आहे की उद्धव ठाकरे यांच्यावरती देखील आता आरोप होऊ लागलेले आहेत आणि हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. या आरोपाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काय काय हे आरोप? तर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेला सेवेमध्ये घेतलेलं आहे. आता बघा, सचिन वाझेला सेवेत घेणं म्हणजे ही काही फार मोठी बाब आहे अशातला भाग नाही आहे. पण बदली किंवा निलंबन झालं असेल आणि त्यानंतर तो 3 वर्षाच्या पेक्षा अधिकचा कालावधी निलंबित असेल तर त्याला सेवेत घेण्यापूर्वी त्याला पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं त्या व्यक्तीला आणि पुन्हा नव्याने अपडेट झाल्यानंतर त्याला परत सेवेत घेतलं जातं. पण इथे सचिन वाझेला एकाही प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेलं नाही आहे. न्यायालयानं निलंबित केलेलं असताना सुद्धा न्यायालयाच्या आदेशाशिवाय स्वतंत्र कमिटी नेमून वाझेला सेवेत घेतलेला आहे. बरं, सेवेत घेतल्यावर प्रशिक्षण हा भाग सोडला तर आणखी एक बाब आहे की अशा संशयित चारित्र्याच्या पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा कार्यकारी पदावर नियुक्त करू नये असाही एक संकेत पोलीस दलामध्ये आहे. कदाचित हीच बाब पोलीस दलाच्या नियमामध्ये सुद्धा असेल. पण याही संकेताला किंवा नियमाला हरताळ फासत सचिन वाझेला मुंबई पोलीस दलामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली गेली. बरं, सचिन वाझे संशयित होता, त्याच्यावरती अनेक खटले गुन्हे दाखल होत होते, अनेक बाबतीत तो संशयित होता. म्हणजे अगदी दहशतवादी कृत्यासारखं कृत्य करणे म्हणजे कुणाच्या तरी घरासमोर स्फोटके ठेवणे, हत्या, अपहरण आणि ह्याचे हेतू अजून सिद्ध व्हायचे होते. अशा गुन्ह्यामध्ये सचिन वाझे संशयित असताना देखील त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांनी तो का लादेन आहे का असं म्हणून आपलं स्पष्टपणे त्याच्या बाबतीतचं समर्थन व्यक्त केलेलं होतं. पुढे याच सचिन वाझेच्या विषयामध्ये अनेक आरोप झालेले आहेत. अगदी यामध्ये सचिन वाझेंनी गृहमंत्र्यांसाठी 100 कोटी जमा करण्याचा आरोप दस्तूरखुद्द तत्कालीन आयुक्तांनीच केलेला आहे. म्हणजे सचिन वाझेचे कॅरेक्टर, सचिन वाझेचं चरित्र, सचिन वाझेचं व्यक्तिमत्व हे इतकं सोपं नाही आहे आणि थेट यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संबंध दिसतोय. या संबंधातले जे कोणी मध्यस्थ असतील ते सध्या समोर दिसत नाही आहेत. म्हणजे अगदीच काही मंत्री पाताळात दडल्यासारखे झालंय, ते कुठेच समोर यायला तयार नाही आहेत. आता सचिन वाझेची जी कृत्य आहेत ती त्याच्यावर तर NIAनं देशविरोधी कारवायाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या देशविरोधी कारवायासोबत अनेक कलमं जोडलेली आहेत. म्हणजे या कलमांमध्ये तो ज्या संघटनेशी संबंधित आहे त्या संघटनेवर बंदी आणण्याची प्रक्रिया सुद्धा होऊ शकते. आता या स्थितीमध्ये सचिन वाझेचा मुख्यमंत्र्यांशी असलेला संबंध तो मुख्यमंत्र्यांना आपल्या पदावर राहू देईल का हीच खरी शंका आहे. म्हणजे आजवर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ राज्यातील 4 मुख्यमंत्र्यांना पदमुक्त व्हावं लागलं आहे, ते केवळ आरोपावरून किंवा न्यायालयाच्या एखाद्या टिप्पणीवरून. इथे स्पष्टपणे मुख्यमंत्री ज्या आरोपीला बिनधास्तपणे आपल्या पाठीशी घालत होते तोच सचिन वाझे वेगवेगळ्या प्रकरणामधली पुरावे स्वतःहून देतो आहे आणि या सगळ्या प्रकरणात अडकतो आहे. अगदी देशविघातक कारवायासारख्या गुन्ह्यामध्ये तो आपल्याला अडकलेला दिसतो आहे. त्यामुळंच उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद या कालखंडात राहील का? खरं तर काँग्रेसचं कौतुकच करायला हवं की आपल्या मुख्यमंत्र्यांवर केवळ शंका आली म्हणून काँग्रेसनं त्यांना दूर केलेलं आहे. पण इथे आता मनोहर जोशींसारखी कारवाई शिवसेना प्रमुख करतील का? कारण शिवसेना प्रमुखही तेच आहेत जे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं अशी कारवाई मुख्यमंत्र्यांवर पक्ष करणार नसेल तर अन्य कोणती यंत्रणा करू शकेल का याबाबत देखील विचार केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या आर्टिकल आहे 32 त्यान्वये परमवीर सिंगांनी 226, 227 या अन्वये आपली एक खटला दाखल केलेला आहे, याचिका दाखल केलेली आहे उच्च न्यायालयामध्ये. सुप्रीम कोर्टातून ती उच्च न्यायालयामध्ये आलेली आहे. या 226, 227 अंतर्गत या प्रकरणापेक्षा अन्य बाबीचा तपास
न्यायालय स्वतः होऊन करू शकतं. म्हणजे अनेक कंगोरे जे असतात एखाद्या गुन्ह्याला, त्या गुन्ह्याचा तपास न्यायालय स्वतः होऊन करू शकतं. आता त्या विषयात न्यायालयाचा तपास सुरू झाला तर यात आणखी काही कंगोरे सापडण्याची शक्यता आहे. एकूणच उद्धव ठाकरे सचिन वाझे प्रकरणामुळं, म्हणजे सचिन वाझेंशी उद्धव ठाकरेंचा संबंध आहे की नाही माहीत नाही, ते आपण सिद्ध करायला न्यायालय नाही आहोत, पण सचिन वाझे प्रकरण उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना आपल्या पाठीशी टाकणं, बळ देणं, त्याच्यामागे शक्ती उभा करणं आणि त्यानंतर सचिन वाझेचं वेगवेगळ्या प्रकरणामध्ये लिप्त असलेलं सापडणं, हे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी धोक्याची घंटा ठरू शकतं.